महाराष्ट्र ही संतमंतांची आणि राष्ट्रपुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते व शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून घडवणारे महान कर्तबगार शिक्षक म्हणून पाहिले जाते. आणि आज आपण त्याच धर्तीवर आहात. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील राजे शिव छत्रपतींच्या पावनभूमीत असणाऱ्या किल्ले धारूर शहरातील सरस्वती माध्यमिक विद्यालय ही बीड जिल्हा शिक्षण विभागाला शोभेल अशी एक आदर्श शाळा असल्यामुळे या शाळेच्या माध्यमातून आणि येथील शिक्षकांच्या माध्यमातून आणि अध्यक्षांच्या माध्यमातून अनेक या महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार बनले आणि भविष्यात देखील आमच्या सहकार्याच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून आणि संस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार बनवण्यासाठी आणि देशसेवा करण्यासाठी येथे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून सक्षम बनवले जाते. कारण एक धारूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील आदर्श शाळा म्हणून पाहिली जाते. आणि या शाळेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय जगदीशजी तोष्णीवाल साहेब अत्यंत शांत संयमी आणि पाण्यासारखा निखळ चेहरा आणि शिक्षण क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिली जाते. त्यांचे वडील या संस्थेला आणि या किल्ले धारूर शहराला एक पंढरपूरच्या विठ्ठलासारखे पाठीमागे उभे राहून हे शहर घडवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रवाहामध्ये येऊन आपण काहीतरी या समाजाचे देणे लागतो हा उद्दांत मनाशी बाळगून त्यांनी या राजे शिव छत्रपतींच्या पावनभूमीत असणाऱ्या किल्ले धारूर शहरामध्ये सरस्वती माध्यमिक विद्यालय हे एक छोटेसे रोपटे सुरू केले. आणि त्याचा विस्तार आज एवढा मोठा आहे की या बीड जिल्हा शिक्षण विभागाला शोभेल असे कार्य महान कार्य सन्माननीय श्रीमान जगदीशजी तोष्णीवाल साहेब करतात. आणि त्यांच्या सहकारी सर्व शिक्षक वर्ग असतील त्यांच्या माध्यमातून बीड जिल्हा शिक्षण विभाग तथा किल्ले धारूर शिक्षण विभागाला शोभेल असे काम करीत असल्यामुळे साहेब आपल्या संस्थेची अतिशय चांगल्या प्रकारे संस्था होत असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील चांगल्या प्रकारे दिसून येते. कारण काही दिवसाखालीच आपल्या संस्थेचा विषय निघाला असता या शिक्षण अधिकारी कोपले साहेब तथा सन्माननीय अंडे साहेब यांनी अतिशय आपलं स्तुत्य म्हणजे असे चांगले शाळा मनुष्याने कौतुक केलेले असल्यामुळे ही जी शाळा घडवण्यामध्ये सुधारण्यामध्ये आपण याचे सर्वश्रेय कोणाला देता? सर्व श्रेय प्रेमचंदजी तोष्णीवाल यांनी जी संस्था निर्माण केली त्यांना देतो. सर ही संस्था सुधारण्यासाठी घडवण्यासाठी आणि बीड जिल्हा शिक्षण विभागातील एक आदर्श सरस्वती माध्यमिक विद्यालय पुढे आणण्यासाठी आपल्या सहकार्यांचे ते मार्गदर्शन आहे सर्व शिक्षकांचे. परंतु वरिष्ठ पातळीवर काही सहकार्य लाभते का? वरिष्ठ पातळीवर सुमंतराव डुबे आणि उत्तमलालजी तोष्णीवाल यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली चालू आहे कामकाज. पण आपले वडील एक या संस्थेला घडवण्यासाठीच आहेतच, परंतु शहर घडवण्यासाठी देखील तोष्णीवाल कुटुंब एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून या धारूर शहराच्या धर्तीवर पाहिले जाते. आणि आपल्या वडिलांनी कमावलेली माणुसकीची शुद्धरी आणि शिक्षणाचा प्रवाह आपण पुढे चालू ठेवण्यात असल्यामुळे त्याबद्दल काय सांगताय? शिक्षणाचा प्रवाह जेवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने कामकाज करता येईल तेवढं कामकाज करून घेणे, सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून काम करून घेणे या पद्धतीने पुढे चालत आहोत. सर शेवटचा प्रश्न आहे. आपल्या संसारातून सोन्याचा धोरण निघतो, परंतु आपल्याला कोणताही अहंकार गर्व अजिबात नाही आहे. कारण आपल्या वडिलांनी कमावलेली माणुसकीची शुद्धरी आपण ते दिवस ठेवून तिने चांगले काम करताय. आपल्या वडिलाविषयी काय सांगताय? स्वर्गीय प्रेमचंदजी तोष्णीवाल यांना हे सर्व काही चालविणे हे श्रद्धांजली पर काम आहे, म्हणून हेच काम करीत राहायचं, हेच कर्तव्य पार पाडायचं, बस दुसरं काही नाही. तर संस्थेचे अध्यक्ष आहेत जगदीशजी तोष्णीवाल साहेब यांनी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनात संस्थेची माहिती सांगितलेली आहे. सर काय सांगताय? आपल्या हे नावलौकिक मिळालेले सरस्वती माध्यमिक विद्यालय आहे धारूर शहराच्या भूमीवर थाटात उभा आहे, त्याबद्दल? या ठिकाणी आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम सरांच्या माध्यमातून दररोज होतं आणि आमचे सर्व सहकारी अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासंबंधी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. चला तर मग सर या संस्थेचे माध्यमिक सर आपल्याबरोबर काही शिक्षक देखील जोडले गेलेले आहेत. काय सर आपलं नाव काय? संतोष बाबराव कस पटेल. बरोबर. या संस्थेची म्हणजे चांगली संस्था ही आणि शिक्षण विभागाला शोभेल असे असल्यामुळे अशी खात्रीशीर माहिती मिळते की लाईव्ह दिओकरेजने भेट दिली असता, कारण अगोदरच अधिकाऱ्यांनी देखील प्रशंसा केलेली असल्यामुळे त्याचे औचित्य साधूने आज लाईव्ह दिओकरेज आपल्या सरस्वती माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये आलेला आहे. या संस्थेची प्रगती होती, गुणवत्ता देखील चांगल्या प्रकारे होत असून आणि विशेष धारूर तालुका हा ऊसतोड मजुराचा तालुका म्हणून त्याची ओळख आहे. परंतु या विद्यार्थी घडवण्यासाठी गुणवत्ताधारक संस्था बनविण्यासाठी आपले सर्व सहकारी तर अहोरात्र मेहनत घेतच आहेत. परंतु एवढी खूप मोठी विद्यार्थी संख्या आहे की धारूर तालुक्यातील फक्त सरस्वती माध्यमिक विद्यालय हीच धारूर शहरातील संस्था विद्यार्थी सर्वाधिक मनुष्याने त्याची नोंद झालेली आहे. त्याबद्दल काय सांगताय?
काही नाही सर, आमच्या विद्यालयामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक स्पर्धा परीक्षेचं आयोजन करतो. 5वी असेल, 8वी असेल, प्रत्येक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडून त्या पद्धतीनं तयारी करून घेतली जाते, जेणेकरून ते विद्यार्थी भविष्यामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेत पात्र ठरतात. आता त्याचबरोबर या विद्यालयामध्ये अनेक असे उपक्रम राबवले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आमचं सर्वप्रथम लक्ष असतं. जास्तीत जास्त त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे, त्यांची गुणवत्ता कशा पद्धतीनं सुधारता यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. तर पहा, म्हणजे येथील शिक्षक देखील म्हणजे बुद्धिवान, हुशार आणि चंचल आहेत. सर, आपल्या संस्थेची प्रगती होती आणि सरस्वती माध्यमिक विद्यालय एक नावारूपास आलेले असल्यामुळे काय सांगताय? सर, या संस्थेची प्रगती होण्याच्या मागे सर्व शिक्षक आणि संस्थेचे कार्यकारी मंडळ यांचं सर्वांचा असणारं अमूल असं मार्गदर्शन, त्यामुळे ह्या संस्थेची प्रगती होत आहे. चला तर मग भविष्यात देखील या महाराष्ट्राच्या भूमीवर आणि बीड जिल्ह्याच्या धर्तीवर शिक्षण विभागातील एक मानांकन प्राप्त शाळा तर आहेच, पण भविष्यात देखील शिक्षण क्षेत्रातील एक अतिविराट शाळा होवो अशा शुभेच्छा लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय किल्ले धारूर तथा या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जगदीशजी तोष्णीवाल साहेब यांना देण्यात येत आहेत. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिवकरेज, बीड.